श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. तिसरी खबरदारी अशी घ्यायची आहे की आपण कर्म करतो आणि त्याच्या फळाची काळजी आपल्याला लागते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काळजी का लागते? कारण आपल्याला आपल्या कर्माचं अपेक्षित फळ मिळेल की नाही याची खात्री नसते, म्हणून काळजी लागते. आपण जर भगवंताचा आधार घेतला तर आपल्याला काळजी लागत नाही आणि इतर कुणाचा आधार घ्यावा लागत नाही. आणि म्हणून सगळे संत मंडळी यालाच अनुसंधान म्हणतात. अनुसंधान याचा अर्थ तो भगवंत सतत माझ्याबरोबर आहे ही जाणीव मनामध्ये सतत ठेवणे, याला अनुसंधान म्हणायचं. माझा देह हा त्याच्या मालकीचा आहे, त्यामुळे माझ्या जीवनात घडणारी प्रत्येक गोष्ट त्याच्याच इच्छेने घडते अशी मला खात्री असल्यामुळे मी म्हणजेच त्याचा देह यंत्रवत काम करतो. आणि कर्म माझ्या हातून घडलं की माझा मी तिथेच संपून जातो. पुढे मला त्या कर्माचं काय झालं किंवा मला काय फळ मिळेल किंवा मिळेल की नाही याचं काळजी करण्याचं काही कारणच राहत नाही. याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी एक सुंदर दृष्टांत असा दिला आहे. वन्हीच्या ज्वाळा जैशा वाया जाय आकाशी, क्रिया जिरो दे तैसी शून्य माझी. ते म्हणतात, एखाद्या ठिकाणी अग्नी जर पेटलेला असेल तर त्याच्या ज्वाळा जशा आकाशामध्ये विरून जातात, नाहीशा होतात, तसं आपण कर्म करावं आणि आपलं कर्म विरून जाऊ द्यावं. एखादा माणूस कर्म करताना दिसेल पण कर्माचं बंधन त्याला लागणार नाही. त्याच्या हातून कर्म होऊन गेले आणि ते विरूनसुद्धा गेले. आता त्याचा त्या कर्माशी काहीच संबंध नाही. अशा पद्धतीने तो त्या कर्मापासून अलिप्त राहिला पाहिजे. अशा प्रकारे जर माणूस वागू लागला तर तो प्रपंच करून सुद्धा प्रपंचाच्या सुखदुःखानी बांधला जाणार नाही आणि त्याची काळजी त्याला लागणार नाही. आता हे सगळं कसं घडून यावं असा मुख्य प्रश्न आहे. तर आपण सारखं आपल्या मनामध्ये असा विचार करावा की अरे बाबा, तू या देहाने जे काही कर्म करतो आहेस, मुळात तो देहच तुझा आहे का? तो देह शाश्वत आहे का? तो तुझा कायमचा आहे का? आज आहे परंतु उद्या असेलच हे सांगता येत नाही. आपला देह अशाश्वत आहे, नाशवंत आहे, तात्पुरता आहे. म्हणून आपण या देहाचे आहोत, उद्या असणार की नाही हे आपल्या हातात नाही. या देहाला चालवणारा जो परमात्मा आहे तोच या देहाचा मालक आहे. त्या आत्म्याचं ज्ञान जेव्हा आपण करून घेऊ त्याच वेळेला आपला हा प्रपंच आणि आपला हा देह सुखमय होईल. आत्मा म्हणजे कोणी दुसरा तिसरा नसून या शरीराला चालवणारी शक्ती. ही शक्ती जोपर्यंत आपल्या या शरीरामध्ये, या देहामध्ये आहे, तोपर्यंत हा देह किंवा हे शरीर चालतं, बोलतं, खातं, उठतं, झोपतं. परंतु हा आत्मा किंवा ही शक्ती जेव्हा आपल्या या शरीरातून बाहेर पडते तेव्हा हा देह पडतो, संपतो, नाश पावतो, मृत्यू पावतो. म्हणून आपल्याला त्या आत्म्याचं ज्ञान करून घेणं आवश्यक आहे. मी कुठून आलो, कुठे जाणार आहे, केव्हा जाणार आहे, कसा जाणार आहे, या गोष्टी आपल्याला माहीत नाहीत. आणि म्हणून ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.
आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्याला मृत्यूचं गूढ उकललं पाहिजे. ज्याला मृत्यूचं गूढ उकललं त्यालाच ज्ञान झालं, इतरांना नाही. आणि म्हणून संत काय करतात, तुला मृत्यूचं ज्ञान हवंय ना, परंतु मृत्यू पावलेले किती माणसं सांगायला परत येतात. आणि म्हणून संत काय म्हणतात, मृत्यूचं ज्ञान जर करून घ्यायचं असेल तर मृत्यूच्या आधीच आपण मरून गेलं पाहिजे. तुकाराम महाराजांनी जे म्हटले, आपुले मरण पाहिले म्या डोळा, याप्रमाणे आपणच आपल्या स्वतःचा म्हणजेच मीपणाचा, कर्तेपणाचा, अहंपणाचा, अहंकाराचा मृत्यू घडवून आणायचा. मीपणाने आपण मरून जायचं आहे, मृत्यूच्या आधीच मरायचं आहे. मग खरा मृत्यू जेव्हा येईल तेव्हा आपल्याला कुठलीच बाधा किंवा अडचण जाणवणार नाही. जीवनामध्ये सगळ्यात मोठं गूढ कुठलं असेल तर मृत्यूचं गूढ हे सर्वात मोठं आहे. ते एकदा का उकललं की जिवंत असतानाच आपल्याला या साऱ्या गोष्टी कळतात. जीवनाचं गूढ उकलतं. आता आपण गीतेतला पुढचा श्लोक 18वा तो आता बघूया. अंतवंत इमे देहा नित्यस्य उक्ताः शरीरिणः अनाशीनो अप्रमेयस्य तस्मात् युध्यस्व भारत. अंतवंत इमे देहा नित्यस्य उक्त्वा शरीरिणाः अनाशिनो अप्रमेयस्य तस्मात् युध्यस्व भारत. अंतवंत इमे देहा नित्यस्य उक्ताः शरीरिणः अनाशीनो अप्रमेयस्य तस्मात् युध्यस्व भारत. आता आपण या श्लोकाचा अर्थ बघूया. अविनाशी असणाऱ्या, अमर्याद असणाऱ्या आणि शाश्वत जीवात्म्याच्या या शरीराचा निश्चितपणे अंत होणार आहे. आणि हे भरतवंशजा, म्हणून तू आता युद्ध कर. भगवान श्री गोपाल कृष्ण काय सांगताय की जो परमात्मा परमेश्वर अविनाशी आहे, अमर्याद आहे आणि शाश्वत आहे, अशा या परमात्म्याच्या अंश असलेल्या जीवात्म्याच्या शरीराचा निश्चितपणे अंत होणार आहे, नाश होणार आहे, मृत्यू होणार आहे. आणि म्हणून हे भरतवंशजा, हे अर्जुना, तू युद्ध करायला सज्ज हो, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत. नित्य असणाऱ्या, अविनाशी असणाऱ्या, अप्रमेय म्हणजे कुठल्याच प्रमाणाचा विषय होऊ न शकणाऱ्या अशा या आत्म्याचे हे सर्व देह अंतवंत आहेत. म्हणजे त्यांचा आज ना उद्या कधीतरी मृत्यू होणार आहे. हे सारे देह नाश पावणारे आहेत. आणि म्हणून अर्जुना, तू आता युद्ध कर. शरीरिणः म्हणजे या शरीराचा मालक असणारा आत्मा हा नित्य आहे. अनाशीनो म्हणजे अविनाशी आहे, कधी नाश न पावणारा आहे. अप्रमेयस्य म्हणजे प्रमाणांनी सिद्ध न होणारा आहे किंवा कुठल्याही प्रमाणाचा तो विषय होऊ शकत नाही. आणि
असा जो आत्मा आहे त्याच्या मालकीचा हा देह किंवा हे शरीर आहे. आणि म्हणून अर्जुना तू युद्ध कर. वेदांचं म्हणणं असं आहे की आपल्याला जे काही ज्ञान मिळतं ते या 3 प्रकारातून मिळतं. अनुमान, प्रत्यक्ष आणि सिद्ध असे ते 3 प्रकार आहेत. काही घटना आपल्यासमोर प्रत्यक्ष घडतात, काही घटना पाहून आपण त्यावरून अनुमान काढतो आणि या सगळ्या गोष्टीतून बुद्धी निर्माण होते. परंतु ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बुद्धीने आपल्याला आत्मस्वरूपाचे ज्ञान मात्र होत नाही. महाराजांनी एक फार सुंदर दृष्टांत दिला आहे. ते म्हणतात की एक चिमटा आहे, त्या चिमट्याने तुम्ही काहीतरी उचलता, परंतु त्या चिमट्याने तुम्हाला तुमचा हात नाही धरता येत. तसं तुम्ही जी बुद्धी वापरता त्या बुद्धीने आपल्याला दृश्य जगाचं ज्ञान होतं, परंतु जो कोणी बुद्धी वापरतो त्याचं म्हणजे त्या आत्मस्वरूपाचं मात्र ज्ञान होत नाही. म्हणून ती अप्रमेय आहे. आणखीन एक फार सुंदर उदाहरण दिलंय. आपणच स्वतः आपल्या खांद्यावर बसू शकत नाही, त्याप्रमाणे आत्म्याच्या प्रकाशामध्ये काम करणारी जी बुद्धी ती त्या स्वयंप्रकाशी असणाऱ्या आत्म्याला मात्र जाणू शकत नाही. म्हणून हे अर्जुना, जे शाश्वत आहे ते कायम शाश्वत असतं आणि त्याला कुणीही धक्का लावू शकत नाही. आणि जे नाशवंत आहे ते नाश झाल्याशिवाय सुद्धा राहत नाही. म्हणून तू दुःख करू नको, काळजी करू नको, चिंता करू नको, युद्ध करायला तयार हो. आता या सुंदर श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या ओव्या रचलेल्या आहेत त्या आता आपण बघूया. 136वी ओवी. आणि शरीर जात आघवे, हे नाशवंत स्वभावे, म्हणोनी तुवा झुंजावे पंडू कुमारा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, शरीर जात म्हणजे जे जे काही निर्माण झालेलं आहे, जे जे काही दृश्य आहे, जे जे काही या शरीराप्रमाणे आहे, त्या सगळ्याच गोष्टी नाशवंत आहेत. सगळेच देह आणि सगळीच शरीरं नाशवंत आहेत. आणि म्हणून तू अर्जुना युद्ध करावंस. लढाई म्हटली की कुणीतरी विजयी होणार आणि कुणीतरी मरणार, याच्यामध्ये अनिश्चितता असते. लढाई म्हटलं की मृत्यूला सामोरं जायचं असतं आणि मृत्यू येणार म्हणून घाबरून पळायचं नसतं. उलट अत्यंत धीराने, धैर्याने त्या मृत्यूला सामोरं जाऊन त्याच्याशी आपण सामना करायचा असतो. या सगळ्या नाशवंत असणाऱ्या जगामध्ये आपण वेगळेपणाने शाश्वत असणारा परमात्मा शोधत असतो. आणि म्हणून आपण खऱ्या अर्थाने अशाश्वत शोधत असतो आणि शाश्वत त्याच्यामध्ये पाहत असतो. अशाश्वत गोष्टीमध्ये शाश्वत असणारा परमात्मा आपण शोधत असतो. म्हणजे अशाश्वत गोष्टीमध्ये आपण शाश्वतता शोधत असतो. पुढचा श्लोक आपण बघूया. आता आपण 19वा श्लोक पाहूया.
य एनं वेत्ति हन्तारं यश्च एनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते। य एनं वेत्ति हन्तारं यश्च एनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते। य एनं वेत्ति हन्तारं यश्च एनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते। आता याचा अर्थ आपण बघूया। ज्याला असं वाटतं की हा जीवात्मा हा मारणारा आहे किंवा तो मारला जाणारा आहे, तर तो अज्ञानी आहे। कारण जीवात्मा हा कोणालाही मारत नाही किंवा कुणाकडून तो मारलाही जात नाही। भगवान गोपाल श्रीकृष्ण इथे अर्जुनाला सांगतायत, अर्जुना, जो कोणी या आत्म्याला मारणारा समजतो किंवा या आत्म्याला मेलेला समजतो, ते दोघेही या आत्म्याला जाणत नाहीत, कारण त्याचं स्वरूप यांना माहीत नाही। हा आत्मा कोणालाही मारत नाही आणि कोणाकडूनही मारला जात नाही। गोपाल कृष्ण भगवान की जय।